आणि रोहित पवारांच्या मागण्यांच्या अनुषंगानं मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिली आहे। रोहित पवारांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढू अशी माहिती दत्ता भरणे यांच्या वतीने देण्यात आली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज बीडच्या माजलगाव दौऱ्यावरती आहेत आणि हाच दौरा सुरू असताना मामा सध्या आपल्यासोबत आहे। आजचं तुमचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये तुम्ही दादांची आठवण काढली आणि दादा हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते। खरं तर आमच्या राजकीय जीवनामध्ये माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना अजितदादा पवारसाहेबांनी घडवलं, प्रेम दिलं, पाठिंबा दिला। मी शेतकरी आहे, पण एका शेतकऱ्याच्या मुलाला आज एवढ्यापर्यंत दिला असे माझ्यासारखे हजारो तरुणांना, दादांनी, मुलांना असं खूप घडवलं। आणि आज दादा नाहीत ह्याची आठवण आम्हा सर्वांना नेहमीच होते, कारण का दादा इतका धाडसी नेता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व समाजाचं हित साधणारा आणि वेळ प्रसंगी कठोर बोलणारा, जे सत्य ते सत्य, नाही होय ते व्हाईन, नाही ते नाही हे स्पष्ट बोलणारा नेता आज आमच्यामध्ये नाही आहे। त्याचं दुःख निश्चित प्रकारे आम्हाला आहे। त्यांच्या आठवणी, त्यांचा विचार, त्यांची शिकवण, त्यांचा आदर्श आम्ही सगळेजण घेतो आहे। पण आज दादाविना खरंच आजही आम्हाला दादा आपल्यात नाही आहेत असं आजही आम्हाला विश्वास वाटत नाही। खरं तर महायुती सरकारने कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला, त्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या भाषणात देखील केला। परंतु असं असताना शेतकऱ्यांचा रोष कुठेतरी पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी सध्या जी होळी आहे निर्णयाची ती देखील करताना शेतकरी पाहायला मिळते। कुठलीही गोष्ट शेवटी आज आम्ही घोषणा केलेली आहे, त्याचे निकष दिलेले आहेत। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये साधारणतः 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ होणार आहे। आणि रक्कम जर घेतला आहे, प्राथमिक अंदाज सांगतो आहे, साधारणतः 36,585 कोटी रुपये हा तिजोरीवरती सरकारच्या बाहेर पडणार आहे। खूप ऐतिहासिक मोठा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। खरंच मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय त्यांनी आपल्या राज्यातील अडचणीच्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, शेवटी समाधानी कुणीच होणार नाही आहे। शेवटी एखादी गोष्ट करताना शेवटी म्हणजे तिजोरीचा पण विचार करावा लागतो। तिजोरीचा विचार न करता देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। आणि ठीक आहे, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या निकषामध्ये बदल करण्याची काय मागणी आहे ती मी म्हणत नाही, काही ठिकाणी बरोबर पण आहे। त्या बाबतीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे उपसमितीचे प्रमुख आहेत परदेश साहेबांना सांगितले की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची मागणी काय आहे आणि काय केल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांना ह्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा होईल, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते पॉझिटिव्ह आहेत। कर्जमाफीच्या निर्णयाबाबत तुम्ही वारंवार स्पष्टता देत आहेत, मुख्यमंत्री देखील देत आहेत। परंतु असं असताना स्वतः या ठिकाणी रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, ते त्यांच्या आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी अन्न देखील या ठिकाणी सोडलं। मी रोहित पवार साहेबांना कालच रोहितदादांना बोललेलो आहे, रात्री त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे। आज सकाळी इथूनसुद्धा त्यांच्याशी मी चर्चा रोहितदादांशी केलेली आहे। तर माझं म्हणणं रोहितदादांनी या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांसुद्धा बोललेलो आहे। त्यांनी सांगितले की आपण बैठक लावू आणि एकदा कुठली बैठक लावल्यानंतरच त्यांची रोहितदादांची मागणी काय आहे, या बाबतीमध्ये मार्ग कसा काढला पाहिजे, कृषी विभाग असेल, सहकार विभाग असेल, या समितीचे आमचे प्रमुख असतील, या सर्वांना बरोबर घेऊन रोहितदादांच्या, पवारांच्या काय मागण्या आहेत, राज्य सरकार कुठली मागणी आजच्या घडीला मान्य करू शकतं, शेवटी चर्चा तर करावीच लागेल। आणि त्यासाठी मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। त्यांनी मिटिंग त्यांच्याबरोबर मंगळवारी म्हटलं तर मंगळवारी कधी ते म्हणतील त्यावेळेस मिटिंग आम्ही राज्य सरकार घेईल।